नाही नाही नाही, असं नाही. पुन्हा एक एक करून गोष्ट अशी जोडावी लागेल. काय घडलं बरं? अन्नपूर्णा आणि कमळीची भेट मंदिरामध्ये झाली बरं. त्यानंतर त्या कमळीला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं. मग कमळीचे आणि तिचे चांगले संबंध तयार झाले आणि मग राजनने तिला अन्नपूर्णाची मोठी नात म्हणून या घरात आणलं. असं कसं बरं घडलं असेल? नाही नाही, की या गोष्टींचा एकमेकाशी काही संबंध आहे म्हणून तर निव्वळ हा योगायोग समजायचा. मला तर शंका येते, माझ्या मनात जे काही चाललंय किंवा माझ्या डोक्यात जो विचार होतोय तसंच तर काही चाललेलं नाहीये ना. हे याचा काहीतरी शोध लावायला पाहिजे, पण कसं काय, डोकं कुठून सुरुवात करायची ना तेच कळत नाहीये मला. कसं सोडून मला काही कळत नाही. मग मी तुझ्याशी बोलायला आली नाहीये, मला ग्रॅनी आजीशी बोलू दे. अगं ग्रॅनी आजी हे काय चाललंय? हा काय चाललंय? तुला बोर नाही होत का सतत लुजरचा टॅग मिळून? किती वेळा तुला लुजरचा टॅग देऊ आता? हा किती वेळा हरणार आहे? आणि तुला ती कमळी, ती गावच्यात तुला हरवणार आहे. अगं किती वेळा ती जिंकते तुला कळतंय का? तुला माहितीये का, मला ना असं फ्रस्ट्रेशन येतंय, मला राग येतोय सगळ्यांचा. कारण की काय माझी डेस्टिनी अशीच आहे का? हा ग्रॅनी आजी इग्नोर करतेस मला? रागिणी, हा तिला सांगितलं तोंड बंद कर, एकदम बंद. नाही तर जमणार नसेल तर बाहेर घेऊन जा. ए अनिका तिला हिच्या खोलीमध्ये घेऊन जा. खोलीत जाऊ? मी कुठेही जाणार नाहीये. मला माझे आन्सर हवेत आत्ताच्या आत्ता. सांग ना कधी येणार आहे तो दिवस की ती कमळी लुजर होईल? सांग ना अनिका. आई अशा एक दोन लुटूपुटूच्या लढाया हरल्यानंतर मी खचून जात नसते, कळलं? आता सध्या माझ्या डोक्यात एक फार महत्वाचा प्रश्न आहे आणि मी त्या प्रश्नाची उकल कशी करायची, कसा सोडवायचा याचा विचार करते. तेव्हा गप्प बस. सिरियसली जस्ट अ मिनिट, काय बोललीस? या मोमेंटला माझ्या हॅपीनेसपेक्षा तुला काय जास्त इम्पॉर्टंट आहे? मला कळतच नाहीये तुझ्या डोक्यात काय सुरू आहे. सांग ना. नाही, आत्ता सांगणार नाही, कळलं? आता तू फक्त एकच कर, तू फक्त स्वतःवर फोकस कर. लक्षात येते? त्या कमळीचं काय करायचं ते मी बघते, कळलं? फार वेळ नाही, उद्याच. हा हे घे तुमची रिकामी प्लेट. काय लागलं तर आवाज द्या. बंड्या आलो. हे घ्या पाणी. बोला. बंड्या, अरे कॉलेजला सुट्ट्या लागल्या तरी बी तुला एवढं काम आहे? अगं निंगे, तुमचं पेपर तर झालं, पण लास्ट इयरच्या पोरांचं एक्स्ट्रा लेक्चर सुरू आहेत म्हणून ही पोरं इथंच आहेत. बरं ऐक, आम्ही आज गावाकडे निघालोय, तू येणार आहेस? मी कमळे, अगं आता हे लेक्चर महिनाभर तरी चालतील, मला सुट्टी मिळणं अशक्य आहे. तरी पण मी एकदा मालकांसंग बोलतो आणि सांगतो तुम्हाला. ठीक आहे. मला तर कवा एकदा आई आबांकडे जातोय असं झालंय बघ. तुला आबांच्या बद्दल कसं सांगू कमळे? माझं तर धाडसच नाही बघ हे सगळं सांगायचं. पण अरे काय झालं? हा अगं आपल्या गावाच्या आणि आबांच्या माराची लय आठवण झाली बघ. बरं ऐक, लवकरची कुठली एसटी आहे त्याची चौकशी कर आणि कळव. हा. आलो जरा काम आहे. काहीतरी मिस होतंय, काहीतरी मिस होतंय. सगळी गुंतागुंत होते, काही सुटत नाहीये गुंता. रात्रभर जागलेले मी, रात्रभर जागलेले, तरी डोक्यात काय येत नाहीये नेमकं काय मिस होतंय ते. काय करू? कामिनी विचार कर या गुंत्याचा ना असा विचार कर. काय विचार करणार?
नाही विचार करण्याची नुसती मुद्रा ठेवून उपयोगाचं नाहीये. खरोखर खोलवर जाऊन विचार कर, काय काय झालं आणि काय काय घडलं. काय झाल्या असतील गोष्टी. अगं शोधत काय होतीस तू. शोधायला काय निघाले होते. म्हातारीची मोठी नात. म्हातारीच्या मोठ्या नातीच्या शोधामध्ये तू कुठे येऊन पोचलीस. या कमळीपर्यंत येऊन पोचलेली आहेस. हे सगळं जोडून झालेले कुठे अडते मला काही कळत नाहीये. का जरा डोक्याला ताण दे, डोक्याला ताण दे. कामिनी असं चालणार नाही. पुन्हा पहिल्यापासून सुरुवात कर. पुन्हा पहिल्यापासून सुरुवात कर. ही अन्नपूर्णाच्या घरात कशी आली. तिची आणि अन्नपूर्णाची भेट आधी कुठे झाली होती. कॉलेजमध्ये झाली होती बरोबर. देवळात झाली होती. देवळातनं त्या भेटीचं रूपांतर नंतर कमळीने कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर तिची आणि म्हातारीची चांगली अशी गट्टी जमली आणि मग राजनने तिला तिची मोठी नात म्हणून या घरात आणलं. इथपर्यंत तू बरोबर आहेस. पण ही कमळी कुठ. कोण होतं तिच्या फॅमिली पैकी कोणी भेटलं होतं का आपल्याला. आठव कामिनी आठव. कोण भेटलं होतं आधी. आबा आबा लागतोय आजोबा उर्फ आबा. आबा भेटला होता. तोच तो तिरसट म्हातारा. साधंस व्यवहाराचं बोलायला गेल्यानंतर असं उडवून लावलं होतं ना त्याने. बरोबर. काय मिजास होती. ऐकलं नाही त्याने माझं. आणि तेव्हाच ही बोलली होती आबा. जन्म तर कोणीतरी दिला असेलच ना. आई असेलच ना. आई. बाप तर लागेल ना. वडील वडील. आई आणि वडील. चाले कामिनी. पोचतेस तू पोचतेस. बाप ई रेषा पोचते तुमच्यापर्यंत पोचते. आई कमळी.